आता ब्रेक नंतर आपण बघणार आहोत इतरही बातम्या। एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी आहे की एकनाथ शिंदेने जिल्हा नियोजन समितीत अधिकाऱ्यांना चांगलंच खडसावलंय। ठाणे शहरासाठी स्वतंत्र धरणाच्या विषयावरनं त्यांनी जोरदार झापलं। जमीन अधिग्रहणासाठी पैसे दिलेत, मग काम का थांबलंय असा थेट प्रश्न त्यांनी विचारला। फटाफट कामं करण्याचे उपमुख्यमंत्री शिंदेंकडनं अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या, तसे निर्देश देण्यात आलेत। काळू धरणासाठी आम्ही किती वर्ष प्रयत्न करतोय असा सवाल देखील त्यांनी एकनाथ शिंदेंनी अधिकाऱ्यांना विचारला। टाइम बॉन्ड घेऊन काम पूर्ण करा असं देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलेलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री प्रताप सरनाईक, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार नरेश मस्के यांच्यासह सर्व आमदारांनी या विषयाला घेऊन संताप व्यक्त केला आहे। पनवेल ते कल्याण, ठाणे, भिवंडी, पालघर वाहतूक कोंडीवरनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संताप व्यक्त केल्याचं कळतंय। डोंगरे नावाच्या अधिकाऱ्याला त्यांनी थेट निलंबित केलंय। ठाणे ते भिवंडी वडपा इथला रस्ता का झाला नाही, तो रस्ता काय मुंबई कोकण सारखा ऐतिहासिक आहे का असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी अधिकाऱ्यांना जोरदार खडसावलेला आहे। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या बरोबर आहेत। अजित, वारंवार निवडणुका आल्या की काळू धरणाचा प्रश्न जो आहे तो उपस्थित होतोच, पण त्याचं पुढे काहीच होत नाही। आणि दुसरा मुद्दा, ठाण्यापासून कल्याणपर्यंतची वाहतूक कोंडी आणि रस्ते, काय नेमकं नियोजन समितीच्या बैठकीत घडलं? विशाल, ठाणे जिल्हा नियोजन समितीची आज जी बैठक होती ती बैठक अत्यंत वादळी झालेली आहे। यामध्ये जवळपास 2 ते 3 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे जागच्या जागी। पहिला महत्त्वाचा विषय होता तो म्हणजे काळू धरणाचा। ठाणे शहराला पाणी पुरवठा, घोडबंदरपट्टा असेल तिथं पाण्याची मोठी समस्या आहे। पावसाळ्यात देखील नागरिकांना तिथं टँकरनं पाणी सप्लाय केलं जातं। 396 कोटी म्हणजे जवळपास 400 कोटी रुपये जमीन अधिग्रहण असेल किंवा पुनर्वसन असेल याकरता देण्यात आलेले आहेत। हे पैसे देऊन अनेक वर्ष झालेले आहेत, तरी देखील पुनर्वसन आणि अधिग्रहण काळू धरणाच्या बाबतीमध्ये झालेलं नाहीये। आणि असं असून सुद्धा याचा रिपोर्ट किंवा या बाबतीतल्या अडचणी ज्या आहेत त्या अधिकारी वरपर्यंत सांगत नाहीत। हा संताप जो आहे हा स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलेला आहे। जर अधिग्रहण झालं नाही किंवा पुनर्वसन झालं नाही तर हे का झालं नाही याची कारणं तुम्ही स्पष्ट केली का, किंवा या बाबतीमध्ये वेळोवेळी तुम्ही मीटिंग घेतल्या का, टाइम बॉन्ड मध्ये ह्या सगळ्या गोष्टी सोडवल्या का? अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या जर पेंडिंग राहत असतील तर काळू धरण कधी होईल याचा काही नियम नाही। आणि यामुळेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट अधिकाऱ्यांची झाडाझडती घेत त्यांना सक्त ताकीद दिली, जर या बाबतीमध्ये तत्काळ जर याच्यामध्ये ठोस निर्णय घेतले नाही तर मी कारवाई करेन। दुसरा विषय याच्यामध्ये आणखीन महत्त्वाचा ठरला आणि त्याच्यामध्ये MSRDCचे डोंगरे नावाचे एक एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत, त्यांना थेट सस्पेंड करण्यात आलेले आहे, त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे। यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खंत व्यक्त केलेली आहे। ठाणे भिवंडी वडपा हा रस्ता जो आहे जो समृद्धी महामार्गाला ठाणे जोडतो तो अद्याप झालेला नाहीये। मुंबई गोवा हायवे प्रमाणे हा काय ऐतिहासिक रस्ता आहे का जो कधीच होणार नाही, अशा पद्धतीची खंत त्यांनी व्यक्त केली। त्याचबरोबरीनं पूर्णतः इथे अधिकारी जे आहेत ते निष्क्रिय आहेत, जे ठेकेदार आहेत किंवा ज्या कंपन्या आहेत त्यांना पाठीशी घालत आहेत। आणि हे सांगून मंत्री प्रताप सरनाईक असतील, खासदार श्रीकांत शिंदे असतील, खासदार नरेश मस्के, महत्त्वाचा मुद्दा आहे सगळ्याच्यात असा अधिक की रस्त्यांचा विषय असेल, रस्त्यांवरचे खड्डे असतील, होणारी वाहतूक कोंडी असतील, ही कायमचीच आता तिथं झालेली आणि हे गृहीत धरूनच खरं तर लोक तिथून प्रवास करतात। पण हे चित्र बदलायला हवं। या विषयाला घेऊन आज एकनाथ शिंदेने नियोजन समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना जोरदार झापलंय।